नमस्कार, गौराज फूड रेसिपीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण बनवत आहे शेवची भाजी. त्यासाठी मी गॅसवर तवा ठेवला आहे. त्यामध्ये हिरवी मिरची, कांदा, लसूण असं घातलेलं आहे. 4 ते 5 आपण हिरव्या मिरच्या घेतल्या, एक कांदा घेतला आहे आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. ते तेलात घालून छान परतून घेतलं आहे. त्यानंतर एक टोमॅटो घातला आहे, तोही छान परतून घेतला आहे. त्यानंतर थोडीशी वर कोथिंबीर घातली आहे आणि हळद घातली आहे. आता हे छान असं आपण मिक्स करून घेऊया. आता जे शेव मी घेतलेले आहेत ते मी घरी तयार केलेले आहेत. तुम्ही बाजारातले शेवही वापरू शकता. खूप सुंदर अशी ही भाजी लागते. आता ह्याच्यात आपल्याला एक ग्लासभर आपल्याला गरम उकळतं पाणी घालायचं आहे आणि हे पुन्हा आपल्याला झाकण ठेवून छान असं शिजवून घ्यायचं आहे, कांदा मिरची वगैरे. आता हे 2 मिनटं मी छान उकळू दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला ह्याच्यात जे आपण शेव घेतलेले आहेत ते आपल्याला घालायचे आहेत. हे बघा, हे सगळं शेव आपण घालून घेतले आहेत. आता छान मिक्स करून घेऊया ह्याला. गॅसची फ्लेम मी फास्ट ठेवलेली आहे. फास्ट फ्लेमवरच आपल्याला ही भाजी तयार करायची आहे आणि गॅसची फ्लेम जर स्लो करून तुम्ही करायला गेलात तर शेव एकदम नरम होतील. त्यामुळे गॅसची फ्लेम फास्ट ठेवा. आणि त्यानंतर बघा, मी झाकण ठेवलं आहे, 2 मिनटं ठेवलेलं. त्यानंतर मी काढलं आहे. तर थोडं आणखीन आहे, तर आणखीन आपण पुन्हा 2 मिनटं आपण झाकण ठेवून ही भाजी शिजवणार आहोत. पाणी अगदी थोडंसं या भाजीला ठेवायचं, जास्त पाणी ठेवायचं नाही. तर तुम्ही बघू शकता भाजी पूर्ण अशी तयार झालेली आहे. ही शेवची भाजी मी हिरव्या मिरचीत केली आहे. हिरव्या मिरचीत केल्यामुळे खूप सुंदर अशी ही भाजी लागते. आता ह्याच्यावर आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि छान अशी मिक्स करूया. त्यानंतर आपण सर्व करूया. तर तुम्ही बघू शकता भाजी किती सुंदर व छान तयार झाली आहे. चपाती भाकरीबरोबर कशाबरोबरही खा, खूप छान लागते. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर जरूर कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया एका नवीन रेसिपीबरोबर. धन्यवाद.